नमस्कार. मी मराठीच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. मी मराठी USA हा सुरुवातीपासून प्रयत्न राहिलेला आहे. रादर ते उद्देशच तो आहे, की महाराष्ट्रातल्या मुलांना मोठ्या ॲम्बिशन्स बघता याव्यात, ॲस्पिरेशन्स मोठी ठेवता आली पाहिजेत, चॅलेंजेस त्यांना घेता आली पाहिजेत आणि म्हणून अमेरिकेमध्ये खूप मेहनतीने ज्यांनी स्वतःचं करिअर डेव्हलप केलंय, बिल्ड केलंय, अचिव्हर्स ज्यांना आपण म्हणू शकतो. अशा मराठी लोकांची, अचिव्हर्सची महाराष्ट्राला ओळख करून द्यायची, जेणेकरून मराठी मुलांना महाराष्ट्रातल्या याच्यातून काहीतरी इन्स्पिरेशन घेता येईल. आज या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये आजचे आपले पाहुणे आहेत संतोष रायकर. हे म्हणजे बॉस्टनमध्ये त्यांचं घर आहे, जॉब न्यूयॉर्कमध्ये करतात. पण खूप वेगवेगळ्या ॲस्पेक्ट्सनी आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. आपलं स्वागत मनःपूर्वक या कार्यक्रमात. सर, मला पहिले तर तुमची बॅकग्राऊंड समजून घ्यायला आवडेल. म्हणजे महाराष्ट्रातून कुठून तुम्ही आलात, शिक्षण तिथं काय की घेतलं होतं? नाही, प्रथमतः मी आभारी आहे आपल्या या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी. आमचे मित्रवर्य मनोज शिंदे यांच्यामुळे ही मला संधी मिळाली, त्याबद्दल त्यांचे आभार. मी मूळचा ठाण्याचा. माझा जन्म राजगुरुनगरमध्ये झाला होता, पुण्यामध्ये. तिथे माझं आजोळ आहे. पण माझे बरंच बालपण ठाण्यामध्येच गेलं होतं. मी जवळजवळ अमेरिकेत येईपर्यंत ठाण्यात होतो आणि आजही माझे आई बाबा तिथेच राहतात. मी शाळेमध्ये बऱ्याच शाळा बदलल्या. शिशुज्ञान मंदिर, पहिली प्राथमिक शाळा, नंतर मिडल स्कूल पीपल एज्युकेशन सोसायटीची, नंतर न्यू इंग्लिश स्कूल ठाण्यातली. न्यू इंग्लिश स्कूल ठाण्यातली सगळ्यात जुनी शाळा आहे. टिळकांच्या स्फूर्तीमुळे त्यांच्या न्यू इंग्लिश स्कूल शाळेचं नाव त्यांनी प्रदान घेतलं होतं. 1927 पासून ती शाळा अस्तित्वात आहे. तर मी तिथे 10वीपर्यंत शिक्षण घेतलं आणि नंतर मी कॉलेजला. ओके. पण मग कॉलेजचं शिक्षण ठाण्यामध्येच केलं? कशात केलं? आणि तर कॉलेजला मी थोडासा चुकीचा पर्याय निवडला. काय झालं की मी प्रथम डिप्लोमा केला. ओके. व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्यूट मधून. त्याचं नाव आता वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट झालेलं आहे माटुंग्यामध्ये. खरं सांगायचं 10वीपर्यंत मला IIT वगैरे काही माहीत नव्हतं. त्यामुळे जेव्हा मला VJTI कळलं आणि मला कळलं की फार जुनी संस्था आहे, 1887 साली त्याची स्थापना झाली होती, तेव्हा त्या नावानेच मी भारावून गेलो आणि डिप्लोमा केला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये. ओके. तर नंतर कळलं की डिप्लोमा करून काही फारसं हाताला मिळत नाही. काय होतं की त्यानंतर बऱ्याचशा संधीसुद्धा खुंटून राहतात. आता भारतामध्ये भरपूर शिक्षणाचे पर्याय निर्माण झालेले आहेत. पण त्यावेळेस मला ते काही माहीत नव्हतं. मी सांगितलं त्यावेळेला मला IIT हे पण काय माहीत नव्हतं. तर मी मग मला डिग्रीला घ्यायचं होतं ॲडमिशन, म्हणजे बॅचलर ऑफ इंजिनिअरिंगसाठी. आम्हाला दुसऱ्या वर्षी मला कळलं, 4थ्या सेमेस्टरमध्ये, की अरे एक तर म्हणजे तुम्हाला जर इंजिनिअरिंगला जर डिग्रीला ॲडमिशन मिळवायला पाहिजे असेल तर भरपूर मार्क्स मिळवावे लागतात. आणि आमची परिस्थिती अशी काही नव्हती. आमचं हातावरचं पोट नव्हतं, पण आमची परिस्थिती काय अशी श्रीमंत नव्हती की मी खाजगी संस्थांमध्ये जाऊन किंवा खाजगी कॉलेजमध्ये जाऊन शिक्षण घेऊ शकतो. तर मग भरपूर प्रयत्न करावे लागले आणि नशिबाने मी VJTI मध्ये दुसरा आलो डिप्लोमा कोर्समध्ये. आणि त्यानंतर मला डिग्रीला सुद्धा VJTIला ॲडमिशन मिळाली. तुम्हाला सांगायचं एक असं उदाहरण सांगतो, असं एक अनेक्डोट, की किती कॉम्पिटिटिव्ह होती. कारण त्यावेळेला महाराष्ट्र गव्हर्नमेंटने ॲडमिशनचे कायदे बदलले होते. मी सेमिस्टर पॅटर्नमध्ये होतो आणि तिकडे ॲन्युअल पॅटर्न असतो. आणि त्यामुळे काय असतं की प्रत्येक कॉलेजमध्ये फक्त 2 जागा होत्या. तर मी आमच्या VJTI मधून पहिला जो आला, उमेश वैद्य नावाचा माझा मित्र होता, आणि मी दुसरा आलो आणि आम्ही दोघांना आम्हाला VJTI मध्ये मिळाले. उमेश वैद्य हार्वर्डला गेला. ओके. आणि मी MIT मध्ये गेलो. तर त्याच्यावरून मला कळलं पाहिजे की नाही, कल्पना येईल की किती कॉम्पिटिटिव्ह होतं. आणि जर समजा मला VJTIला किंवा SP कॉलेजला मिळालं नसतं, सरदार पटेल कॉलेजला किंवा फार तर पुण्याला, तर माझा
पुढचा डिग्रीचा बंद झाला बंद असता. झाला असता. कारण काय की परवडत नसतं. पुणे सुद्धा शक्य होतं कारण माझे आजी आजोबा तिकडे राहत होते. राईट. माझा आजोबा होता त्याप्रमाणे सांगितलं. तर असा तो प्रवास होता. ओके, व्हेरी इंटरेस्टिंग. पण मग इथं MIT म्हणजे मॅसेच्युसेट्स हा. इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. हो हो बरं. तर इथं तुम्ही काय केलं MIT मध्ये? तर बेसिकली त्याच्या अगोदर आता हे कसं वाटतं की हां. अरे संतोष रायकर आहे, हां. MIT मध्ये गेला आणि हम्म. आता बँकर झाला, हे आता फार वाटतं. हां. मग ते अशा गोष्टी एकदम होत नाही. नाही. हां. त्याच्यामध्ये भरपूर एक स्टेप ॲट अ टाइम Right. असं करायला Right. लागतं. तर त्याच्या माझा जो मी ते आलो त्याचा तो प्रवास जो अमेरिकेत येण्याचा हां, प्रवास हां. तो सुद्धा फार कठीण होता. तेच समजून घ्यायचं हां आहे. तर मी व्हिजिटला होतो इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगला आणि त्यावेळेला मला चांगले मार्क्स मिळत होते. हम्म. आणि मी पहिल्यापासून माझं ठरलं होतं की जेव्हा मी डिप्लोमाला सुद्धा होतो आणि त्याच्यामुळे मला बऱ्याच लोकांनी काय म्हणतात त्याला टॉन्ट दिले किंवा की मला अमेरिकेत जायचं होतं. हम्म. त्यामुळे मी डिप्लोमाला असतो आणि डिप्लोमातून त्यावेळेला तरी रस्ता नव्हता. हम्म. पण ते काय आलं की म्हणजे त्यामुळे माझी पहिल्यापासून तिची इच्छा होती आणि तसा प्रयत्न होता की अमेरिकेला जाऊन उच्च शिक्षण घ्यायचं. आणि पहिल्यापासून मी ठरवलं होतं की जेवढं शिकता येईल तेवढं शिकायचं. म्हणजे Right. बरेच लोक काय करतात की अरे हे झालं हां, तर ठीक आहे, पास झालं, पार्ट टाइम करू किंवा नंतर करू. हम्म. माझं असं नव्हतं. देर इज नो इफ देन एल्स स्टेटमेंट इन माय लाईफ. देर इज ओनली वन पाथ. आणि सो मी इंजिनिअरिंगला गेल्यानंतर मग मी GRE घेण्यासाठी प्रयत्न चालू केला आणि मग TOEFL. तर आता मी इंग्लिश स्कूल शाळेचं नाव जरी इंग्लिश असेल तर ती मराठी मिडियम शाळा मराठी होती. medium. त्यामुळे मला बरेचसे प्रयत्न करावे लागले हम्म. इंग्रजी सुधारण्यासाठी. आणि मग अप्लाय जेव्हा करायला सुरुवात केली तेव्हा मग मला 2-3 कॉलेजेसमध्ये इकडे ॲडमिशन मिळाली. हम्म. पण प्रॉब्लेम असा होता की मला मिळाली ॲडमिशन PhD करण्यासाठी. Okay. पोस्ट बॅकलॉरेट PhD प्रोग्राम ओ. अरिझोना स्टेट युनिव्हर्सिटी. हम्म. पण ते झालं असं की मला स्कॉलरशिपच दिली नाही त्यांनी. हम्म. असं जनरली होत नाही. हम्म. पण ते काय झालं माहीत नाही. आणि मग त्याच्यामुळे भरपूर प्रॉब्लेम झाला. हम्म. तर त्या दिवसांमध्ये मला डॉक्टर सुमा चिटणीस ह्यांनी फार मदत केली. हम्म. डॉक्टर सुमा चिटणीस त्यावेळेला त्यांना नवीनच आणलं होतं JN टाटा एंडोमेंटमध्ये. ओके. मग जर तरुण मुलांना माहीत नसतील तर शी वॉज अ प्रो व्हाईस चान्सलर ओके. ऑफ SNDT. राईट. राईट. वुमेन्स युनिव्हर्सिटी. आणि शी वॉज व्हेरी वेल नोन सोशल सायंटिस्ट अँड आय एम स्टील इन टच विथ हर. शी इज 88 years old. अँड शी लिव्हज इन वॉशिंग्टन DC. तर एनिवे त्यांच्या मी JN टाटा एंडोमेंटसाठी JN टाटा स्कॉलरशिपसाठी मी प्रयत्न केला होता. आणि त्यावेळेला मी त्यांच्या नजरेमध्ये आलो आणि त्यांनी बरेचसे प्रश्न विचारले. त्याचा इंटरव्ह्यू जेव्हा झाला मुलाखतीला माझ्यांनी बॉम्बे हाऊसमध्ये बोलवलं होतं. आणि मला थोडंसं विचित्र वाटलं की म्हणजे उगाचच काय प्रश्न विचारतात असे की जे तुझी शाळा कुठली आणि तुझी सराउंडिंग कसं होतं. जनरली प्रोफेशनल लाईफमध्ये असे प्रश्न कोणी विचारत नाहीत. पण त्यांचा वेगळा हे होता. आणि बेसिकली झालं काय की मग अगेन प्रत्येक गोष्टी डिटेलमध्ये सांगता येणार नाही ते. पण आय हॅड लॉट ऑफ डिफिकल्टीज व्हिसा मिळण्यासाठी वगैरे. आणि JN टाटा एंडोमेंटने माझी संपूर्ण जबाबदारी घेण्याचा प्रयत्न ते कधी करत नाहीत. त्यांनी मला 3 लाख रुपयांची शिष्यवृत्ती दिली. त्याच्यामुळे माझा प्रथम सेमिस्टरचा जो पहिल्या सेमिस्टरचा खर्च माझा संपूर्ण निघाला असता. आणि त्यांनी संपूर्ण 5 वर्षाची माझी PhDची जबाबदारी त्यांनी आर्थिक जबाबदारी त्यांनी त्यांच्या खांद्यावर घेतली. आणि त्याच्यामुळे माझा व्हिसाचा मार्ग सुकर झाला. मग त्यामुळे मग अमेरिकेत आलो मी अरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये. आणि नशिबाने मी ज्या दिवशी उतरलो दुसऱ्या दिवशी माझ्या प्रोफेसरला भेटलो आणि तो म्हणाला की माझ्याकडे स्कॉलरशिप आहे आणि मी 2 आठवड्यामध्ये काहीतरी होईल आणि मग त्यावेळेला ती आपण काम चालू करू रिसर्च असिस्टंटशिप होते. आणि नशिबाने 2 आठवड्यांनी मला मिळाली. आणि जेणेकरून मला JN टाटा स्कॉलरशिपकडून जी मिळाली होती मदत त्याच्यावरती मला पुढे जाता आलं. बट दॅट वॉज अ व्हेरी लॉंग जर्नी अँड लॉट ऑफ डिफिकल्टीज. आणि मग झालं काय की जेव्हा मी PhD करत होतो मी मास्टर्समध्ये कन्वर्ट केली. कारण माझा ॲडवायझर होता जो अजूनही मी त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. त्याने मला सांगितलं की आपला जो प्रोजेक्ट आहे तो मास्टर्ससाठी चांगला आहे आणि PhDसाठी नाही. तो स्कोप थोडा होता छोटा होता. पण त्या काळामध्ये अगेन सुमा चिटणीसांचे
मिस केअर बाबा चिटणीस, ते आता हयात नाहीत. ते टाटा कन्सल्टिंग इंजिनिअरिंगमध्ये चीफ इंजिनियर होते. ओके. तर त्यांनी मला अमेरिकेत येण्याच्या अगोदर मला त्यांनी कल्पना दिली होती की अमेरिकेमध्ये इलेक्ट्रिसिटी सेक्टरचं प्रायव्हेटायझेशन म्हणजे खाजगीकरण चालू आहे, तर त्याच्यामध्ये तू लक्ष घाल. आणि त्यामुळे मला त्या प्रश्नाबद्दल किंवा त्या विषयाबद्दल उत्सुकता निर्माण झाली. आणि मग मी बऱ्याच ठिकाणी अप्लाय केलं, बऱ्याच चांगल्या चांगल्या कॉलेजला अप्लाय केलं. आणि मग त्याच्यामध्ये मला MIT मध्ये ॲडमिशन मिळाली पब्लिक पॉलिसीमध्ये. ओके. सो मी टेक्नॉलॉजी पॉलिसी प्रोग्राम नावाचा एक प्रोग्राम आहे, त्याच्यामध्ये मी त्यांनी माझं दुसरं मास्टर्स केलं. आता तो प्रोग्राम थोडासा वेगळा आहे, कारण त्यांचं असं हे आहे की इंजिनियर्स शुड डिफाईन द पॉलिसी फॉर द इंजिनिअरिंग मॅटर्स. दॅट्स देअर फिलॉसॉफी. आणि तो प्रोग्राम 1970 पासून सुरू आहे. कोफी अनन, युनायटेड नेशन्स, त्यांना नोबेल प्राइज मिळालं, ते सुद्धा त्या प्रोग्राममध्ये होते. ओके. तर त्यावेळेला मी त्याच्यासाठी इलेक्ट्रिसिटी मार्केट्समध्ये मला संशोधन करायचं होतं, आणि त्यामुळे मी त्या प्रोग्राममध्ये. भरपूर मोठी स्टोरी झाली, पण आय थिंक बरेचदा काय होतं की लोक स्टेप नंबर 1 पासून 10 वरती जातात आणि मग मधल्या अनफॉर्च्युनेटली. आणि ते सोपं वाटतं, म्हणजे सोपं वाटतं जर डायरेक्ट सांगून टाकलं तर स्ट्रगल लक्षात नाही येत त्याच्यामधला. हे म्हणजे तुम्ही करत होतात, मग नंतर एकदम बँकिंगकडे कसे आलात? तो एक माझ्या आयुष्यामध्ये बरेचसे योगायोगांचा प्रकार आहे. तर त्यातला तो एक योगायोग होता. तर जेव्हा मी रिसर्च चालू केला, तर माझा रिसर्च होता इलेक्ट्रिसिटी मार्केट्समध्ये. आणि मला खरं तर बघायला तर मार्केट्सबद्दल ओकाठो माहीत नव्हतं. मी कधी इकॉनॉमिक्स केलं नव्हतं, कधी फायनान्सशी काही संबंध नव्हता. तर झालं काय की जेव्हा मी चालू केलं काम, तर मला थोडासा आर्बिट्ररीली प्रोजेक्ट मिळाला. आणि तो प्रोजेक्ट होता गोल्डमन सॅक्सचा. ओके. गोल्डमन सॅक्स मोठी इन्व्हेस्टमेंट बँक आहे, आणि त्यांनी तो स्पॉन्सर केला होता. तर त्या प्रोजेक्टच्या अनुषंगाने मग मला फायनान्सची माहिती झाली. आणि मग मला तर खरं त्यावेळेला मॅनेजमेंट कन्सल्टिंगमध्ये जायचं होतं, मॅकिन्झी किंवा BCG मध्ये. पण जेव्हा मी फायनान्समध्ये बघितलं, आणि मग मी ऑन कॅम्पस इंटरव्ह्यूज असतात आणि ऑन कॅम्पस रिसेप्शन असतात, तेव्हा मी फायनान्सच्या बँकांना भेटलो आणि म्हटलं हे काय ते जरा चांगलं वाटतंय. लोक सूटबूट घालून यायचे, आणि त्या काळी जरी इंटरनेट बबल वॉज ॲट द हाईट, पण ते मला त्यांची पद्धत बोलण्याची, हाऊ दे कॅरीड देमसेल्व्स, आय लाईक्ड इट. वेरॅज मॅनेजमेंट कन्सल्टिंगमध्ये कसं असतं की तुम्ही कोणाशी जाऊन भेटाल रिसेप्शनमध्ये, तर तुम्हाला 7 इंटरव्ह्यू द्यायला लागतात, आणि हे केस स्टडी करायची आणि ते करायचं. इथे तसं काय नव्हतं. गेलो की बिझनेस कार्ड आणि आस्क कपल ऑफ क्वेश्चन, इफ दे लाईक यू, यू गॉट इन्व्हायटेड फॉर द इंटरव्ह्यू. आय रिअली लाईक दॅट. आणि मग मला डॉयचे बँकमध्ये समर इंटर्नशिप मिळाली, आणि मी समर असोसिएट म्हणून. आणि त्याची एक छोटी गोष्ट आहे, ती मला सांगेन. आणि मग त्यामुळे मी फायनान्समध्ये आलो. ओके. तर तो तसा मला प्रवास होता. राईट. आता म्हणजे मला 2 प्रश्न मनामध्ये आहेत. एक त्यातला हा की एक तर तुम्ही भारतात इंजिनिअरिंग केलं आणि इथं आल्यानंतर मास्टर्स केलं. पहिल्यांदा या 2 शिक्षण पद्धतीमधला काय फरक तुम्हाला वाटला? पहिलं म्हणजे कसं होतं की आता मी तुम्हाला सांगितलं डिप्लोमा आणि डिग्री केली, आणि मग 2 मास्टर्स केले. तर मी जवळजवळ इंजिनिअरिंग 10 वर्ष केलं. तर झालं काय की एक फायदा मला VGTIचा असा झाला की VGTI इज वन ऑफ द व्हेरी फ्यू इन्स्टिट्यूशन्स की त्यांना पूर्वीपासून त्यांना स्वायत्तता होती. आता ते स्वायत्तता आहेच, पण त्या काळात सुद्धा त्यांना भरपूर मला म्हणायचं असं ऑटोनॉमी होती. तर जो डिप्लोमाचा जो प्रोग्राम होता, त्याच्यामध्येच मी बरंचसं डिग्रीचं कव्हर केलं होतं. ओके. आणि आम्हाला तीच पुस्तकं होती, टीचर सुद्धा तेच होते. आता आमचे जे वरवणकर सर होते, जे त्यांनी नंतर प्रिन्सिपल होते कॉलेजचे, आणि अजूनही त्यांच्याशी माझा कॉन्टॅक्ट आहे. तर ते आम्हाला शिकवायला होते डिप्लोमाला. मग त्यामुळे काय झालं की क्वालिटी वॉज व्हेरी हाय, राईट. त्यामुळे जेव्हा मी डिग्री केलं, तर त्यावेळेला सोपं गेलं नाही, कष्ट करायला लागले, पण थोडंसं बरं पडलं. तर त्यामुळे झालं काय की जेव्हा मी इंजिनिअरिंग करून इकडे आलो मास्टर्स करण्यासाठी, तर मला बऱ्यापैकी सोपं गेलं. ॲक्च्युली माझा जर संपूर्ण शैक्षणिक जर प्रवास बघितला,
तर सगळ्यात सोपं मला मास्टर्स इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ॲट ASU वाटलं. ओके. असं मला म्हणायचं नाही की ते सोपं होतं. माझा ॲडवायझर होता GT हाईट म्हणून. ही वॉज वन ऑफ द व्हेरी फर्स्ट प्रोफेसर्स or researchers from electrical power engineering who got selected for the National Academy of Engineers. Oh. That's the highest honor you could get Yeah. as a researcher in the US. तर तो बराच डिमांडिंग होता. आणि पण झालं काय की मी इतकी वर्ष इंजिनिअरिंग केलं होतं, 7 वर्ष इंजिनिअरिंग केलं होतं आणि बरीचशी पुस्तकं वाचली होती जी अमेरिकेत सुद्धा वापरतात, त्यामुळे मला थोडंसं सोपं गेलं. तर त्या काळी तुम्हाला माझा ॲडवायझर मला वॉकिंग कॅल्क्युलेटर म्हणून म्हणायचा. तर ते असं झालं. पण त्यामुळे झालं काय की मला जेव्हा मी MITला किंवा जेव्हा मला इलेक्ट्रिसिटी मार्केट्सबद्दल करायचं होतं, तर त्या अनुषंगाने मला बाकीच्या गोष्टी ज्या शिकायला मिळाल्या, कारण मला थोडंसं सोपं वाटत होतं इंजिनिअरिंग. त्यामुळे पण ते दोघांमध्ये 2 पद्धतीमध्ये भरपूर फरक आहे. इंडियामध्ये काय होतं की भारतामध्ये बराचसा भार हा घोकण्यामध्ये असतो, पाठांतरावर असतो. तर मला आठवतं मी जेव्हा इंजिनिअरिंगला मी पर्टिक्युलरली डिग्रीला जेव्हा मी पेपर लिहायचो, तर त्यावेळेला पहिला माझा रोख प्रॉब्लेम सेट्सकडे असायचा. जे प्रॉब्लेम्स असतात का तर वेळ कमी लागतो आणि पूर्ण मार्क मिळतात. तुमचं बरोबर उत्तरावर तुम्हाला पण पूर्ण मार्क मिळतात. वेळेस तुम्हाला शॉर्ट नोट्स लिहायच्या झाल्या तर 6 पैकी 3-4 मार्क्स मिळतात. तर तो भाग इकडे अमेरिकेत नाही. अमेरिकेत थोडीशी ऑनर सिस्टम आहे. म्हणजे मुलांवरती विश्वास दिला जातो थोडासा, की तुम्ही जर सांगितलं 4 गोष्टी वाचायला तर ते वाचून येतील आणि बऱ्यापैकी मुलं करतात. मग त्यामुळे काय होतं की तुमचा जो शिक्षणाचा रोख असतो तो पुस्तकं वाचण्यापेक्षा अतिरिक्त जे काही करता येईल, अवांतर गोष्टी ज्या करता येईल त्याच्यावरती भरपूर असतो. तर मी समजा उदाहरण द्यायचं झालं तर पहिल्या सेमिस्टरमध्येच मी पॉवर प्लांट इंजिनिअरिंग नावाचा कोर्स केला होता, जो जनरली इंडियामध्ये किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग शिकवतात. पण त्यावेळेला मला ह्या पद्धतीमुळे आम्हाला एक प्रोजेक्ट होता की ज्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्या तरी टेक्नॉलॉजीचा एक प्रोजेक्ट घ्यायचा आणि तुम्ही त्याचं सायटिंग, इकॉनॉमिक्स सगळं हे करायचं. भरपूर मोठा था, इंजिनिअरिंग कॅल्क्युलेशन्स होती. तर त्यावेळेला मी आण्विक ऊर्जेबद्दल मला भरपूर उत्सुकता होती, कारण त्यावेळेला रिन्युएबल एनर्जी काही हे नव्हतं. तर त्यावेळेला मी न्यूक्लिअर इंजिनिअरिंगमध्ये केलं होतं. तर त्यावेळेला मी त्या NRC नावाची न्यूक्लिअर रिसर्च हे रिसर्च संस्था आहे, गव्हर्नमेंट ऑफ US गव्हर्नमेंटची. तर त्यांना मी करस्पॉन्डन्स केला होता. त्यांनी मला सगळ्या नवीन टेक्नॉलॉजीबद्दल इन्फॉर्मेशन पाठवली, जी इंडियामध्ये बसून जर मला करायचं झालं असतं तर मिळालं नसतं. तर तो भाग भरपूर आहे इकडे, जिथे अवांतर वाचनामध्ये, अवांतर गोष्टी करण्यामध्ये तुम्हाला भरपूर प्रोत्साहन. आणि दॅट्स हाऊ द होल सिस्टम इज डिझाइन. त्यामुळे हे क्रिटिकल थिंकिंग डेव्हलप व्हायला पण खूप हो बरोबर आहे. कारण काय होतं की तो रिसर्च कंपोनंट आहे, तो तुम्हाला आउट ऑफ द बॉक्स विचार करावा लागतो. बरोबर आहे. आता मी कालच माझ्या मुलीशी बोलत होतो की अमेरिकेमध्ये अंडर ग्रॅज्युएट रिसर्च अपॉर्च्युनिटीज प्रोग्राम नावाचा एक प्रकार आहे, तो MIT मध्ये सुरू झाला. तर तिला मी सांगत होतो की माझ्या बरोबर एक मुलगी होती जी अंडरग्रॅड करत होती आणि तिला परफेक्ट GPA होता 5.0 आउट ऑफ 5.0 आणि ऑन टॉप ऑफ दॅट शी वॉज डुईंग अंडर ग्रॅज्युएट रिसर्च. आणि ती म्हणाली की आपला हा असा तो करतो तसंच आहे का. म्हटलं नाही, हे वेगळं आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही जाऊन खरोखर त्या प्रोफेसरशी बोलता, ते सिलेक्ट यू. इट्स नॉट लाईक एनीवन टॉम डिक अँड हॅरी कॅन. तर ते एरिया गबाळचं काम नाहीये. तर असं तर अशा आता तुम्ही जर बघितलं तर तुम्ही बाकीच्या युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा हा प्रकार चालू झालाय आणि अशा ऑपॉर्च्युनिटी आपल्या भारतामध्ये मिळत नाही. तर तो एक महत्वाचा आहे. आणि मग कसं होतं की तुम्हाला मी सांगितलं गोल्डमन सॅक्स ने माझा रिसर्च स्पॉन्सर केला होता. हे शक्य आहे का भारतामध्ये? अजूनही नाही. तर आता अर्थात मी असं म्हणायचं नाही मला की माझं भारताबद्दलचं ज्ञान आहे जे 20 वर्ष थोडंसं जुनं आहे. मी कॅचअप करण्याचा प्रयत्न करतो. बऱ्याच गोष्टी वाढल्या जातात आणि बऱ्याच इंडिपेंडन्स आहे आता शैक्षणिक संस्थांमध्ये. त्याच्यामुळे बऱ्याच रिसर्च अपॉर्च्युनिटी सुद्धा निर्माण झालेल्या आहेत. पण देयर इज अ बेसिक डिफरन्स बिटवीन द टू सिस्टम्स. भारतामधला स्टुडंट हा एक्झाम ओरिएंटेड असतो, नॉलेज ओरिएंटेडच्या ऐवजी. दॅट्स राईट. आणि होतं काय म्हणजे असं मला म्हणायचं नाही की भारतातली मुलं इथे
इथे त्यांच्या बुद्धिमत्तेला वाव नाहीये. नाही. प्रॉब्लेम असा आहे की म्हणजे की आपलं ज्ञान संकुचित राहतं. हम्म. तर तुम्ही भारतात शिकून भारतातच राहणार असाल तर तुमच्या बऱ्याचशा अपॉर्च्युनिटीज तुम्हाला मिस आउट होतात. आता तुम्हाला कळलं, तुम्हाला माहितीच असेल की बराचसा डेटा तिथे आहे की इंडियात ॲक्च्युली मी आता एक नवीनच पुस्तक वाचतोय, द अदर 1%. तुम्हाला मी बोललो होतो मग त्याच्याबद्दल. आणि त्याच्यामध्ये सांगितलं की देर इज अ रेशिओ ऑफ 1 to 10 ऑफ नंबर ऑफ PhDs इन इंडिया वर्सेस द इंडियन अमेरिकन्स हु हॅव PhDs इन द US. सो प्रत्येक 10 माणसामागे फक्त इंडियामध्ये फक्त एकच आहे. तर तो जो असमतोल आहे तो आपल्याला सुधारायचा आहे. तर अर्थात 10 लोक जिकडे PhD करतात ते काय ते शेवटी एक्झाम ओरिएंटेड सिस्टम मधून आले इकडे, पण त्यांना इकडे वाव मिळाला. आणि मग काय होतं की तुम्हाला जर भारताची प्रगती व्हायची असेल तर मग तशा पद्धतीने तुम्हाला शिक्षण देणं मग भाग आहे. बरोबर आहे. आता हे जे तुम्ही म्हटलात की तुम्ही बँकिंगच्या याच्यामध्ये आलात, आज या बँकिंग सेक्टरमध्ये तुम्ही जे करताय काय नक्की ते स्वरूप आहे कामाचं? तर पूर्वी म्हणजे मी जेव्हा चालू केलं काम तर करिअरची सुरुवात झाली त्यावेळेला मी तुम्हाला म्हटलं होतं की 2 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये युजफुल. एक म्हणजे की जनरली जो मी असोसिएट नावाचा अशी एक पदांची रचना आहे, तर त्या असोसिएट नावाची जी एंट्री लेवल असते. ओके. तर जनरली त्याच्यासाठी तुम्हाला 4-5 वर्षांचा अनुभव लागतो आणि तुम्हाला MBA करावं लागतं. माझ्याकडे 4-5 वर्षांचा अनुभवही नव्हता आणि माझ्याकडे MBA नव्हता. तरी डॉयचे बँकने माझ्यावरती आणि त्यानंतर विचारलं, जेव्हा मला कळलं की अरे आता आपल्याला काही धोका नाही आहे, तर मी त्याला विचारलं की सांगा मला तुम्ही काय असं माझ्यामध्ये होतं की माझ्या 4-5 वर्षांच्या 4-5 महिन्यांच्या GEच्या एक्सपिरियन्सवरती आणि माझ्याकडे MBA नाही आहे, तुम्ही का मला हे केलं? तर ते बोलले की हे बघ, आम्ही तुला इंटर्नशिपला घेतलं, त्या इंटर्नशिप 3 महिन्यांची होती, तर 3 महिने तुझा तो इंटरव्ह्यू होता. ओके. ओके. आम्ही मोठी बँक आहे, आमचा जो मोठा प्रोग्राम आहे ह्याच्यामध्ये एखादा अतिरिक्त स्टुडंटला घ्यायला पैसे फारसे लागत नाही. आम्हाला वाटलं की तू होतकरू आहेस, त्याच्यामुळे आम्ही तुला वाव दिला आणि तू चांगला आहेस म्हणून तुला आम्ही परत घेतलं. तो तसा भाग होता. तर पहिले काही वर्ष मी इन्व्हेस्टमेंट बँकिंगमध्ये होतो. तर मी डॉयचे बँकमध्ये इमर्जिंग मार्केट्समध्ये काम केलं आणि त्या विभागामध्ये मला जवळजवळ जगातल्या सगळ्या इकॉनॉमीजमध्ये मी काम केलं. मी एकदा इंडियाला सुद्धा मी चक्कर मारली होती कामासाठी, त्यामध्ये अनुषंगाने फायनान्सिंगच्या वगैरे, कारण आय वॉज अ प्रोडक्ट स्पेशलिस्ट आणि पर्टिक्युलर मार्केट स्पेशलिस्ट. आणि नंतर मग मी त्यानंतर मग लिमन ब्रदर्समध्ये होतो. डॉयचे बँकमध्ये 5 वर्ष काम केले. लिमन ब्रदर्समध्ये मी 2.5 वर्ष होते. आणि मग पण माझं झालं काय की माझा जनरली माझा जो स्किल सेट होता, माझा जो एक्सपिरियन्स होता तो जनरली गुंतवणुकीबद्दल होता. की डॉयचे बँकमध्ये आणि लिमन ब्रदर्समध्ये दोन्हीमध्ये बँकेने जे भांडवल दिलं होतं त्याची आम्ही गुंतवणूक करत होतो. थोडक्यात सांगायचं म्हणजे बँकेचे स्वतःचे पैसे घेऊन ते इन्व्हेस्ट करायचे. तर तो माझा थोडासा असा हे स्पेशालिटी आहे माझी. आणि मग मी त्याच्या दृष्टीच करत आलो आहे. तर झालं काय की आफ्टर लिमन ब्रदर्सच्या बँक्रप्सीमुळे मी जॉबलेस झालो. 1 वर्ष मला बरेच प्रयत्न करायला लागले. पण ते त्याच्यानंतर काय झालं की रिन्युएबल एनर्जी मी म्हटलं की ह्याच्यामध्ये आता भरपूर वाव असणार आहे. बरोबर. तर मी थोडंसं गॅम्बल केलं, बेट केली. इट्स नॉट अ गॅम्बल, इट्स मोर लाईक अ बेट. आणि तुम्ही बघितलं आपलं करिअर तुम्हाला करायचं असेल तर एका ट्रेंड पासून दुसऱ्या ट्रेंडमध्ये मग सारखं बघायला लागतं. इट्स ऑल अबाउट ट्रेंड्स. यू हॅव टू बी ॲट द राईट टाइम ॲट द राईट प्लेस. सो आय चोज रिन्युएबल एनर्जी. आता मी न्यूयॉर्कमध्ये सिल्वर पीक नावाच्या प्रायव्हेट इक्विटी फर्ममध्ये कामाला आहे आणि मी तिथे रिन्युएबल एनर्जी इन्व्हेस्टमेंटमध्ये काम करतो. म्हणजे हे तुमचं बेसिक एनर्जी मधलं तुम्ही जे झालं काय की दॅट्स अ व्हेरी गुड पॉईंट. की झालं काय की मी पहिल्यांदा इलेक्ट्रिकल इंजिनियर होतो सांगितलं. तर मला थोडासा कळ होता की इलेक्ट्रिकल इंजिनियरपासून थोडं लांब जाऊया की जितकं लांब जाता येईल तितकं जाऊया. पण झालं काय की तुम्ही बघितलं तर माझा जनरल एक्सपिरियन्स फायनान्सिंगबद्दल आहे आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग म्हणा किंवा म्हणजे एनर्जी प्रोजेक्ट, इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट
दे नीड लॉट ऑफ कॅपिटल, हम्म. राईट. तर मग होतं काय की मग मी थोडासा त्याच्यामध्येच पुश केलं गेलं मला, हम्म. आणि मला कळलं की मला 4 गोष्टी जास्त माहिती आहे त्याच्यामधल्या. हम्म. मग मी म्हटलं ठीक आहे, मग ह्याच्यामध्ये आपल्याला फार ह्याच्यामध्ये आपल्याला जास्त वाव मिळेल, जास्त पुढे जाता येईल. आणि मग मी म्हटलं ठीक आहे, आपला एनर्जी बॅकग्राऊंडमधून वापर करूया. आणि आता मी फक्त रिन्युएबल एनर्जीमध्ये काम करतोय. गेली 12 वर्ष मी जवळजवळ रिन्युएबल एनर्जीमध्ये एक्सक्लुझिव्हली काम करतोय. आता ऑइल अँड गॅस किंवा आम्ही करू शकतो काम, पण मी काही केलं नाही. ओके. आता तुम्ही ही सगळी जगाचा एका अर्थाने आवाका घेतलाय की वेगवेगळ्या इकॉनॉमीज किंवा वेगवेगळ्या इकॉनॉमीज मधला आता हा एनर्जी सेक्टर समजा याच्यात आहे. भारताच्या बाबतीमध्ये तुमचं काय याच्याबद्दल ओपिनियन आहे, विशेषतः एनर्जी, कारण ती फार मोठी रिक्वायरमेंट असणार आहे. या नाही, भारताचं दुर्दैव असं की ट्रॅडिशनल किंवा एनर्जी सोर्सेसमधलं आपल्याकडे कोल जास्त नाही आहे. जो कोल आहे तो थोडा कमी प्रतीचा आहे. आपल्याला कच्च्या तेलाच्या बाबतीमध्ये स्वायत्तता नाही किंवा अशी, त्यामुळे आपला भरपूर आयातीवरती भर असतो. आणि त्यामुळे झालं काय की, आणि न्यूक्लिअर एनर्जी जेव्हा ती त्याचा बहर होता, देयर वॉज अ पिरियड ऑफ रेनेसान्स, त्यावेळेला आपण जास्त काही केलं नाही. आपण तारापूरचा प्रकल्प केला, साऊथमध्ये 1-2 प्रकल्प केले, पण त्याच्या व्यतिरिक्त जास्त झालं नाही. आणि हायड्रो पॉवर आता एन्व्हायरमेंटल कॉन्शियसनेसमुळे थोडंसं कठीण आहे. आपल्याकडे भाकरा नांगल आहे, सतलज आहे, तिकडे बरीचशी धरणं आहे, त्यांच्यामधून हायड्रो पॉवर भरपूर आहे. तर मग झालं काय की बेसिकली वी आर इन अ ट्रॅप. तर आणि भारताची बेसिकली एनर्जी सिच्युएशन आहे, इट्स सॉर्ट ऑफ हार्ड अँड रॉक प्लेस, कॉट बिटवीन हार्ड अँड रॉक प्लेस असं इंग्रजीमध्ये म्हणतात. तर त्या दृष्टी अनुषंगाने रिन्युएबल एनर्जी हे एक चांगलं वरदान आहे. भारताने त्यामध्ये भरपूर प्रगती केली आहे. सौर ऊर्जेवरती भरपूर प्रकल्प उभे झालेत. अनफॉर्च्युनेटली भारतामध्ये विंड एनर्जीला जास्त वाव नाही आहे, कारण आपल्याकडे फक्त 4 महिनेच वारा असतो जेव्हा मान्सूनच्या वेळेला. जर सदर्न कोनमध्ये किंवा जिथे दोन्ही मान्सूनमुळे वारा येऊ शकतो, त्या ठिकाणी फक्त त्या पवन ऊर्जेचा उपयोग केला जाऊ शकतो. आणि बरेचसे जे प्रोजेक्ट किंवा बऱ्याचशा साईट ज्या एक्सप्लॉइट करू शकत होतो त्या ऑलरेडी झालेल्या आहेत. त्यामुळे सौर ऊर्जा हे एकमेव रिअली साधन आहे ज्याच्यामुळे भारताला इंडिपेंडन्स मिळू शकतो त्या ऊर्जेच्या बाबतीत. पण एक प्रॉब्लेम आहे की सौर ऊर्जा ही त्याला भरपूर जमीन लागते. तर मला आठवतं मी 2010 मध्ये मी त्यावेळचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना भेटलो होतो. आणि त्यावेळेला त्यांनी मला विचारलं होतं की सौर ऊर्जेसाठी कुठल्या सबसिडीज दिल्या पाहिजे किंवा अमेरिकेमध्ये कसं करतात, बाकी देशामध्ये कसं करतात, ह्या गोष्टीने. आणि आय फाउंड हिम टू बी अ व्हेरी एज्युकेटेड, व्हेरी नॉलेजेबल, व्हेरी जेन्युइनली इंटरेस्टेड इन नोईंग थिंग्स. आणि मला आठवतं भरपूर 11:30-12 वाजले होते त्यावेळेला. आणि त्यावेळेला सुद्धा त्यांचं लक्ष बरोबर होतं आणि दॅट काइंड ऑफ थिंग. आणि त्यावेळेला त्यांनी मला म्हणाले होते की ती सौर ऊर्जा ही इज व्हेरी एन्थुझियास्टिक अँड पॅशनेट अबाउट इट, पण आपल्याकडे जमीन नाही आहे. आणि तो प्रश्न कधीतरी आपल्याला भेडसावणार आहे. बेसिकली तो प्रश्न आता अमेरिकेत सुद्धा आहे. बऱ्याचशा जागा जिथे तुम्ही सौर ऊर्जा करू शकता, मोठे प्रकल्प उभारू शकता, त्या बऱ्याचशा जागा ऑलरेडी गेलेल्या आहेत. आणि आता ऑलरेडी नॉर्थ कॅरोलिना किंवा व्हर्जिनिया अशा राज्यांमध्ये बऱ्याच लोकांनी शेती सोडून शेतीची जमीन सौर ऊर्जेला दिलेली आहे. आणि त्याच्या विरुद्ध बरेच कन्सर्न्स आहेत, म्हणजे की इज इज अ गुड थिंग. आय थिंक ॲट सम पॉईंट इंडियामध्ये सुद्धा हा प्रश्न येऊ शकतो. कारण एका ठिकाणी तुम्ही राजस्थान म्हणा किंवा सौराष्ट्र म्हणा, इथे फार तुम्ही करू शकत नाही. कारण त्यावेळेला कारण सौर ऊर्जा ही व्हेरिएबल आहे,
त्याच्यामुळे ग्रीडवरती परिणाम होऊ शकतो ओके. आणि त्याचे बरेचसे दुष्परिणाम सुद्धा आहेत. म्हणजे एव्हरीथिंग हॅज अ Yes, yes. पॉझिटिव्ह Pros अँड and निगेटिव्ह. cons, yes. सो त्याचे ते बरेचसे प्रॉब्लेम आहेत. तर त्यामुळे जर भारताला आत्मनिर्भर व्हायचं असेल तर भारताला कंटिन्युअसली विचार करावा लागेल Right. की Right. कशी जे रिसोर्सेस आहेत त्याचं हाऊ टू हार्नेस देम इफेक्टिव्ह Right, आणि right, एफिशियंट. right. आता हे एनर्जीचं तुम्ही म्हटलात, या गोष्टीबद्दल तुम्ही काही कॉलेजेसमध्ये शिकवता सुद्धा. हो. झालं काय की ते सगळं ॲक्च्युली थोडंसं योगायोगाने झालं. हां, मी हां. सांगितलं माझ्या आयुष्यामध्ये भरपूर योगायोग आहेत. तर मी जेव्हा बॉस्टनला परत आलो न्यूयॉर्कवरून, मला स्टेट स्ट्रीट नावाच्या बँकेत जॉब मिळाला इन्व्हेस्टमेंटमध्येच. तर मग मी विचार केला की मी जेव्हा डॉयचे बँक मग लिमन ब्रदर्समध्ये होतो तेव्हा मी बॉस्टनला यायचो. MIT मध्ये मी रिक्रुटमेंट करण्यासाठी. मी डॉयचे बँकमध्ये असताना रिक्रुटिंग कॅप्टन होतो स्लोन स्कूलसाठी. आणि मी बऱ्याच लोकांना म्हणजे माझी ओळख होती. आणि दिस इज वन वे टू गिव्ह बॅक टू द कम्युनिटी, राईट. तर आम्ही बऱ्याच लोकांना हायर केलं होतं इंटर्नशिपसाठी किंवा फुल टाईम जॉबसाठी. आणि मग मी म्हटलं की आता ह्या नवीन जॉबमध्ये तसं मला काही करता येणार नाही, तर मग काय करायला पाहिजे. तर मग मी विचार केला की व्हाय नॉट टीच, लाईक कारण जे मी जेव्हा सिलेबस बघितला मी जो 1999 ते 2001 मध्ये जेव्हा मी MIT मध्ये होतो आणि 2012-13 मी पाहिला तर फारसा फरक झाला नव्हता. आणि बेसिकली मध्ये एक फायनान्शियल क्रायसिस होऊन गेला होता, बरोबर. तर मग म्हटलं हे थोडंसं प्रॅक्टिकल शिकवायला पाहिजे. आणि जरी माझी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची बॅकग्राऊंड होती तरी बऱ्याचशा गोष्टी मी जॉबमध्ये होते शिकलो. आणि एनर्जी हे एक असं क्षेत्र आहे जिथे तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी येत नाही त्या शिकायला लागतात. कारण त्याच्यामध्ये तुम्हाला इंजिनिअरिंग पाहिजे, तुम्हाला पब्लिक पॉलिसी पाहिजे, तुम्हाला लॉचं नॉलेज पाहिजे, तुम्हाला फायनान्सचं नॉलेज पाहिजे. सो तुम्ही डील टीम जर बघितली तर बऱ्याच क्षेत्रांमधून लोक येऊन ते काम करतात. तर मग मी विचार केला, मग मी MIT मध्ये असंच गेस्ट लेक्चर चालू केली, असेच एनर्जी क्लबच्या थ्रू आणि हे वगैरे. आणि मग वन थिंग लेड टू अनदर. आणि मग मला मग बॉस्टन कॉलेजमधून आमंत्रण आलं शिकवण्यासाठी, ओळखीमधूनच. आणि मग त्यावेळेला माझा खरं तर विचार नव्हता शिकवण्याचा. मी म्हटलं MIT मध्ये मी जे काम करतो मी तिथला माझी विद्यार्थी आहे, तिथल्या मुलांना मी मदत करण्यासाठी नवीन काहीतरी दिशा दाखवण्यासाठी करतोय. तर बॉस्टन कॉलेजशी माझं काय तसं असं हे नव्हतं. पण झालं काय की त्यावेळेला बरंच त्यावेळेला अमेरिकेमध्ये नवीन प्रेसिडेन्शियल इलेक्शन नंतर नवीन अध्यक्ष आला. आणि तिकडे असं लोकांना वाटायला लागलं की हे वय बरोबर नाही आणि रिन्युएबल एनर्जीला वाव मिळणार नाही वगैरे वगैरे गोष्टी. मग मी म्हटलं की तिकडे भरपूर आमच्याकडे बॉस्टनमध्ये तर तुम्हाला माहिती आहे की बॉस्टन कॉमन्सला लोक जाऊन निदर्शनं करतात आणि बॉस्टन इज रिअली द फ्री स्पिरिट ऑफ अमेरिका. आणि मग आमचे शेजारी होते ते म्हणाले की आपण असं काहीतरी करूया. म्हटलं हे बघा माझं तसं काही कल नाही आहे, आय लाईक टू थिंक कन्स्ट्रक्टिव्ह. आणि त्यावेळेला मग मी विचार केला खरोखर की रिन्युएबल एनर्जी डज हॅव प्रॉमिस नो मॅटर विच पार्टी यू बिलॉंग टू. आणि मी आता माझ्या आणि मग त्याप्रमाणे मी बॉस्टन कॉलेजच्या शिकवायला सुरुवात केली. आणि मी माझ्या म्हणजे जे माझे विद्यार्थी आहे त्यांना मी नेहमी एक सांगतो की डोंट थिंक अबाउट रेड, डोंट थिंक अबाउट ब्लू, थिंक अबाउट ग्रीन, ग्रीन being money. Okay. Because whether you belong to Democratic Party, whether you belong to Republican Party, money is what matters. Money cuts through, right? आणि माझ्या जनरली आणि मला तसा अभिमान आहे की मी दरवर्षी 2 सेमिस्टर शिकवतो, समरमध्ये आणि फॉलमध्ये. तर प्रत्येक क्लासमधून माझ्या कमीत कमी एक विद्यार्थी हा संपूर्ण रिन्युएबल एनर्जीमध्ये जॉब करिअर असं हे निवडलं. तर ते मला त्याचा अभिमान वाटतो कारण बॉस्टन कॉलेज ट्रॅडिशनल इंजिनिअरिंग कॉलेज नाही आहे, इट्स अ लिबरल आर्ट्स कॉलेज. आणि त्यामुळे कोणी येऊन असं करणं म्हणजे त्यांनी खरोखर म्हणजे आय हॅव गिव्हन देम समथिंग दॅट दे डिसाइडेड टू चेंज द डिरेक्शन ऑफ देअर करिअर. सो दॅट्स हाऊ इट वर्कड आउट. ग्रेट. आता पण ऑब्व्हियसली आता रिन्युएबल एनर्जीच्या याच्यात तुम्ही हे करताय. आत्ता जगभर जो परिणाम होतोय क्लायमेट चेंजचा, तर या क्लायमेट चेंजच्या याचं आणि रिन्युएबल एनर्जी यातलंही इम्पॉर्टन्स आहेच.
म्हणजे? बरोबर आहे की खरं बघायला गेलं तर मी बराचसा पेसिमिस्टिक आहे. तुम्ही जर मला विचारलं आणि मुलं नेहमी विचारतात, आम्ही जेव्हा शिकवतो तर आम्ही पहिला क्लास, पहिला संपूर्ण लेक्चर आम्ही ग्लोबल क्लायमेट चेंजवरती डिवोट करतो. हे ग्लोबल क्लायमेट चेंज काय आहे, कसं झालं, त्याचा डेटा काय आहे, आणि बऱ्याच लोकांना माहीत नसतं. तर म्हणजे अक्षरशः आम्ही दाखवतो कार्बन कॉन्सन्ट्रेशन कुठं होतं, तर त्याची पद्धत आहे. त्यांनी लोकांनी आर्क्टिकमध्ये जाऊन ॲक्च्युली बर्फामध्ये हे करून कार्बन किती होता, कार्बन डेटिंग करून असं भरपूर हे काय. आणि खरं तर म्हणजे ती स्लाइड्स आम्ही खरं तर पब्लिक केल्या पाहिजेत, कारण त्याच्यामध्ये भरपूर इन्फॉर्मेशन आहे. तर आम्ही तसं शिकवतो. तर माझं स्वतःचं मत आहे की वी हॅव पास दॅट टिपिंग पॉईंट. ओके. तर मी स्वतः बराचसा पेसिमिस्टिक आहे. तर त्यामुळे रिन्युएबल एनर्जी ही इज मोर दॅन नाव. इट्स मोर दॅन लाईक असं करायला हवं. नाही, हे असं करायला पाहिजे होतं 10 वर्षांपूर्वी, आणि आपण केलं नाही, त्यामुळे तो प्रॉब्लेम दुप्पट झाला. तर तसं आहे. तर आमच्या क्लासमध्ये आम्ही शिकवतो की तुम्ही जर बघितलं की कार्बन कुठून येतो, बरोबर, आणि कार्बन कुठे जातो, तर होतं काय की ज्या कन्व्हेन्शनल टेक्नॉलॉजी आहे, नॅचरल गॅस म्हणा किंवा कोल म्हणा, तर काय होतं की जो त्या इनइफिशियंट आहे, देर इज अ सर्टन लिमिट अमाऊंट ऑफ एफिशियन्सी यू कॅन गेट आउट ऑफ इट. आणि प्रॉब्लेम काय आहे की त्याच्यामध्ये आता तुम्ही जर बघितलं तर तुम्ही आता तो चार्ट आहे, तो डिपार्टमेंट ऑफ एनर्जीच्या दरवर्षी तो अपडेट करते. तुम्ही जाऊन पाहू शकता तिकडे. तर तुम्हाला दाखवतात की किती एनर्जी निघते आणि किती वापरली जाते. तर तुम्हाला कळेल की 2/3 ऑफ द एनर्जी ॲक्च्युली गेट वेस्टेड. ओके. तर त्याच्यात दोन रिझन्स आहेत, दोन कारण आहेत. एक तर कारण म्हणजे की ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशनमध्ये एनर्जी जाते, जवळजवळ 15 ते 20% एनर्जी त्याच्यामध्ये कन्झ्युम होते. आणि दुसरं म्हणजे की जेव्हा तुम्ही जनरेट करता एनर्जी तेव्हा तुमचं लॉस होतं. आता प्रॉब्लेम असा आहे की जी ट्रॅडिशनल एनर्जी टेक्नॉलॉजीज आहेत, कोल म्हणा किंवा नॅचरल गॅस म्हणा, त्याच्यामध्ये देर इज अ लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, लॉ ऑफ फिजिक्स. तर तुम्ही कितीही प्रयत्न केले तर तुम्ही त्याची एनर्जी इफिशियन्सी वापरू शकणार नाही. जी आता कंबाईन सायकल जनरेशन टेक्नॉलॉजी आहे, नॅचरल गॅस, दिस इज द मोस्ट एफिशियंट यू कॅन गेट. पण त्याच्या पुढे तुम्ही आता काही करू शकत नाही. जसं तुमचं इंटरनल कंबशन इंजिन आहे, बरोबर, तर किती तुम्ही एफिशियंट करू शकता, फार कमी. तो प्रॉब्लेम आहे. तर त्यामुळे जी एनर्जी आपण जनरेट करतोय ती बरीचशी तर हवेतच जाते. आणि त्याचा कार्बन, नॉट ओनली यू आर जनरेटिंग मोर दॅन व्हॉट यू नीड, बट यू आर ऑल्सो क्रिएटिंग इट और रिलीजिंग इट इन टू द ॲटमॉस्फिअर, आणि त्याच्यामुळे टेम्परेचर वाढतं. तर त्याच्यामुळे काय होतं की रिन्युएबल एनर्जी हा प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी उपयोगी होईल. का तर सपोज तुम्हाला ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशनमध्ये 10 ते 15% किंवा जो काय असेल लॉस गृहीत धरला, तुम्ही जास्त एनर्जी वापरा, बरोबर. त्याला काय पैसे लागत नाहीत, वायूला पैसे लागत नाही, सूर्याला पैसे लागत नाही. तो तसा भाग आहे. दुसरं काय आहे की अमेरिकेमध्ये ट्रान्सपोर्टेशन, दळणवळणाचा जो क्षेत्र आहे आणि इलेक्ट्रिसिटी, विद्युत क्षेत्र आहे, त्याच्यामध्ये जास्त कॉम्पिटिशन असते. सगळ्यात जास्त कुठे एनर्जी वापरते, बरोबर. तर तुम्ही जर ट्रान्सपोर्टेशनमध्ये जर तुम्ही इलेक्ट्रिक कार चालू केल्या, then you would be able to solve the problem again, right? तर तो असा भाग आहे. तर जनरली काय होतं की अमेरिकेत सध्या तरी काय होतं की इलेक्ट्रिक कार्स फार कमी आहेत आणि रिन्युएबल एनर्जी पण जास्त नाही. त्यामुळे थोडासा तो इट्स नॉट रिअली हेल्पिंग आउट. बट इव्हेंच्युअली इफ थिंक अबाउट इट की अर्ध्यापेक्षा जास्त कार जर इलेक्ट्रिक झाल्या आणि अर्ध्यापेक्षा रिन्युएबल एनर्जी झाली, तर तुम्ही जेव्हा तुम्ही वायूची जे जनरली पवन शक्ती जास्त असते संध्याकाळच्या वेळा ऑफ पीक अवर्समध्ये, त्याच्यामुळे तुम्ही ती जनरेट करा आणि तुम्ही इलेक्ट्रिक तुम्ही रात्री तुम्ही इलेक्ट्रिकसाठी चार्ज करणार आणि मोटारीसाठी, आणि दिवसा तुम्ही ती मोटार. असं जर तुम्ही झालं आणि देन यू वुड बी इन टू दॅट व्हॉट आय वुड कॉल युटोपियन, और तो जो तुम्हाला जो निर्वाणा म्हणतात त्याच्यामध्ये तुम्ही जाऊ शकाल. पण ते व्हायला फार वेळ लागणार. आणि मग झालं काय की अगेन द लॉंगर यू वेट
द मोर डिफिकल्ट इट इज गोइंग टू. ट्रू, व्हेरी ट्रू. मला आणखीन एक म्हणजे तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही खूप वाचन करता ना, म्हणजे बऱ्याच गोष्टींचं, बऱ्याच वेगवेगळ्या विषयांमधलं, तर काय त्याच्या मागचं तुमचं कारण आहे आणि काय म्हणजे आवडतं काय? तर त्याचं बीज जे होतं हां. ते लहानपणीच रोवलं गेलं होतं. पूर्वी मला वाचनाची फार आवड होती. हं, आणि त्याचं कारण काय होतं की घरची परिस्थिती बेताचीच होती. हं, त्यामुळे उद्योगधंदा नव्हता. हं, आणि आम्ही अशा पद्धतीने अशा ठिकाणी राहायचो की जिथे बाकीच्या मुलांमध्ये मिसळणं हं. थोडंसं गैरमार्ग जाण्यासारखं होतं. अशी अच्छा. माझ्या आईचं होतं. ती म्हणाली की हां, हां. बाहेरच्या मुलांमध्ये मिसळायचं नाही. हां. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आता मी खरं तर बोललो नाही, पण माझं जे यश आहे, जे तुम्ही ज्याला यश म्हणतात, हां. आय डोंट थिंक मी यशस्वी अजून झालेलो आहे. माझं अजून अर्धच आयुष्य झालं, अर्धं आयुष्य अजून बाकी आहे. पण जे काही झालं आहे ते माझ्या आईच्यामुळे झालं आहे. म्हणजे हो. त्याच्यामध्ये आईचा भार होता. आणि आई जर नसती आणि आईने जर केलं नसतं तर मी पण देऊ शकलो हो. नाही. दॅट आय हॅव टू टेक इट आउट अँड पुट इट आउट देअर फर्स्ट. तर झालं काय की हे बाकीच्या मुलांमध्ये मिसळण्याला मला थोड्याशा मर्यादा होत्या. हं, हं. मग दुसरं काय करणार, घरामध्ये वाचन. आणि मग माझी वाचनाची आवड फार होती. आणि मला मग बरं पुस्तकं मिळत नाही इंडियामध्ये. नाही. तुम्ही आमच्या घरी याल, हं, मी जी तर माझ्या मुलांकडे जेवढी पुस्तकं आहेत ती मी आणि ते मी कुठल्याही गोष्टीमध्ये त्यांची लाड कदाचित करणार नाही. मग पुस्तकांच्या बाबतीत मी त्यांचे कुठलंही पुस्तक पाहिजे त्यांना मी घेऊन देतो. कारण त्याच कारणासाठी की मला स्वतःला कधी पुस्तकं मिळाली नाहीत. मला मग अशी कोणाकडून तरी आणायची. आणायची. मग त्यावेळेला मी पानिपत वाचलं, मृत्युंजय वाचलं आणि हजार पानांची पुस्तकं. हो. पण लोक म्हणायचे बदला देईन, बदला 4 दिवस परत करायला पाहिजे. हं, मी 4 दिवसात ते पुस्तक पूर्ण करायचं. त्यामुळे झालं काय, माझा वाचण्याचा वेगही फार होता. तर मग मला 10वी मध्ये आम्हाला एक भूमकर नावाचे सर होते. ओके. आणि त्यांनी भरपूर मराठी शिकवायचे ते. हं, हं. आणि त्यांनी मला खरोखर साहित्याची आवड लावली. ओके. त्यावेळेला मी बऱ्याच मराठी लेखकांबद्दल कळलं, त्यांच्याबद्दल. हं. आणि मग जेव्हा मी कॉलेजला गेलो तेव्हा मी भरपूर अवांतर वाचन सुरू ठेवलं. हं. आमच्याकडे मराठी ग्रंथ संग्रहालय आहे ठाण्यामध्ये. हो. आणि अक्षरशः त्यावेळेला 10 रुपये फी होती. त्यामुळे फार काही वाटायचं नाही हां. तिकडनं मेंबरशिप घ्यायला आणि पुस्तकं वाचण्यासाठी. तर तसं माझा पिंड तसा होता. हां. तर मी तुम्हाला सांगितलं की मराठी मीडियममध्ये मी शिकलो होतो. हं. आणि त्यामुळे मला इंग्रजी पुस्तकांचं फारसं ज्ञान नव्हतं. हं. जेव्हा मी इंजिनिअरिंगला होतो त्यावेळेला मग अमेरिकेला यायचं, GRE द्यायची, टोफल द्यायची, मग इंग्रजी चांगलं पाहिजे. त्यावेळेला मी खरोखर इंग्रजी वाचनाला सुरुवात केली. तर माझा कल दोन्हीकडे असतो. हं. मी बरंचसं फिक्शन वाचतो हं, हं. आणि बरंचसं नॉन फिक्शन सुद्धा वाचतो. ओके. आणि माझं थोडंसं आता काय झालं की जसं मी आता म्हातारा म्हणणं नाही, प्रौढ होत चाललोय, तसं माझं वाचन आहे थोडंसं गंभीर होत चाललंय. तर मी जनरली दररोज सगळी वृत्तपत्र वाचतो. तुम्हाला माहिती असेल कदाचित, आता तुम्ही अमेरिकेत बरेच दिवस राहिलात. ॲक्च्युली अमेरिकेच्या दुपारी भारतातली सगळी वृत्तपत्र रिलोड होतात दुसऱ्या विषयांची. राईट. 1:30 किंवा 2 वाजता. ते 1:30 किंवा 2 वाजता जाऊन हे भारतातल्या लोकांना कळायच्या अगोदर आम्हाला कळलं असतं की वर्तमानपत्रामध्ये काय आहे. एक्झॅक्टली. तर मी बरेचसे वृत्तपत्र वाचतो. बरेचसे सबस्क्रिप्शन्स आहेत माझी इकडे. मग त्याच्यामुळे मला कळतं की काय चाललंय, कुठलं पुस्तक वाचायला हवं. आणि मग मी तसं वाचतो. आणि त्याच्यामुळे मग बरेचशी नॉन फिक्शन जे आहे त्याच्यामध्ये मला कळतं आणि मग बरोबर. वाचतो. आज पण आता म्हणजे ही जी एज किंवा जनरेशन आलेली आहे की ज्यांना ते असं फिजिकल वाचायचीच सवय नाही किंवा आवड नाही, सगळं आयपॅडवर हवं किंवा फोनवर हवं. आणि इंटरनेटमुळे ऍक्च्युली खरं तर वाचन कमी झालं. बरोबर. वाढायला हवं होतं, कारण इंटरनेटने नॉलेज ओपन करून दिलंय, पण वाचन होत नाहीये. त्यांना तुम्ही काय सांगाल? बेसिकली माझं पहिल्यापासून हे मत होतं की जी फिजिकल कॉपीज ह्या फारशा नष्ट होणार नाहीत. त्याच्यामध्ये माझं नाही का माझ्या रूममेट बरोबर भरपूर वादविवाद झाला होता त्या गोष्टीवर. की मी म्हटलं 20 वर्षानंतर तुला असं वाटतं का की लोक वृत्तपत्र फक्त इलेक्ट्रॉनिकली वाचतील आणि फिजिकल कॉपी निघून जातील आणि त्याला फार राग लागतं. कारण तू त्यावेळेला तो कम्प्युटर सायन्स सुद्धा म्हणत होता, मी इलेक्ट्रिकल पॉवर इंजिनिअरिंगमध्ये होतो आणि त्याला वाटलं की मला काही कळत नाही. आता तुम्ही बघितलं ना तर आमच्या बॉस्टन कॉलेजमध्ये भरपूर कॉपीज पडल्या असतात वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये. सो असं होत नाही.
मी दररोज ट्राम घेतो किंवा सबवे घेतो ऑफिसला यायला घ्यायचो, आता कमी झालं. तर तिथे सुद्धा मला बरीचशी मुलं जी माझ्यापेक्षा लाईक कॉलेज मुली आहेत ती सुद्धा वाचत असतात. सो आय डोंट नो, मला स्वतःला मी कन्व्हिन्स नाही आहे की ज्या भौतिक ज्या प्रिंट कॉपीज आहेत त्या जातील, पण असो ते जे काय होईल ते होईल. पण सांगण्याचा मुद्दा असा की the way you should really look at it is, like, are you looking after knowledge? Are you looking at entertainment? तर जेव्हा तुम्ही इंटरनेटवरती करता तर होतं काय की तुम्ही एखादं पुस्तक जर कन्व्हिनियन्ससाठी जर तुम्ही स्मार्टफोनवरती वाचत असाल, दॅट्स बेस्ट. आय थिंक दॅट्स नथिंग रॉंग अबाउट इट. आणि मी स्वतः वाचतो, माझ्याकडे किंडल ॲप आहे आणि मी बरेचदा फिरत असतो कामासाठी वगैरे, आणि मला कुठलंही पुस्तक माझ्या लगेच तयार असतं. बरोबर, माझ्याकडे लायब्ररी आहे, एखादं बरोबर न वाटलं दुसरं. पण तुम्ही जर ते तुम्ही इंटरनेटवरती, आणि इंटरनेट हा जर तुम्ही स्त्रोत म्हणून वापरणार असाल तर मग ते एक उडदा मागे काळे गोळे ते तुम्हाला करायला हवं. आणि त्याचा मला जास्त कन्सर्न आहे की इंटरनेटमध्ये कुठली गोष्ट वाईट नसते. बरोबर आहे. चाकू हा एक सर्जनही वापरू शकतो आणि एक खुनी वापरू शकतो. तर तसं आहे. तर त्याच्यामध्ये तर तुम्ही जर कन्व्हिनियन्ससाठी जर वापरणार असाल, इंटरनेट म्हणा किंवा किंडल ॲप म्हणा, तर देर इज नथिंग रॉंग अबाउट इट. बट इफ यू आर युझिंग इट टू रीड फेक न्यूज, फॉलो ट्विटर न्यूज, देन आय हॅव सम रिझर्वेशन्स अबाउट इट. ॲब्सोल्युटली. मला आठवतं एक फिलिप कोटलर यांचं पुस्तक होतं मार्केटिंगच्या ह्याच्यातलं, आणि त्यात त्यांनी एक फोटो दाखवला होता की वाय प्रिंट कॅन नेव्हर बी रिप्लेस्ड. तर त्या ट्रेनच्या ह्याच्यामध्ये बोगीमध्ये सगळे लोक मांडीवरती मॉनिटर घेऊन बसलेत, आणि त्यावेळेला ते मोठे मॉनिटर्स होते, आणि हे कधीच होणं शक्य नाही, त्यामुळे प्रिंट राहील असं त्या ऍड मधून म्हणायचं होतं. पण आता तो मॉनिटर खूप छोटा होऊन गेला. म्हणजे हो, पण ते काय माहिती का की सांगतो अगेन, मी बराचसा पुरोगामी आहे. मला असं वाटतं, कारण काय की शेवटी मी बॉस्टनमध्ये राहतो आणि लाईक माझ्यावर संस्कार झाले, मी शिकलो, मी भारतीय आहे याचा मला अभिमान आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी पुरोगामी आहे. मी दोन्ही गोष्टी पाहिल्या, आणि जे प्रिंट वाचण्यामध्ये जो आनंद असतो तो तुम्हाला इंटरनेटवरती वाचणार नाही. आणि खरं सांगायला माझी आता माझ्या 2 मुली आहेत, त्या पुढच्या पिढीच्या प्रतिनिधी आहेत. आणि आमच्याकडे ब्रुकलाइन बुकस्मिथ नावाचं एक इंडिपेंडेंटली ओन्ड बुक स्टोअर आहे. ओके. ती तुम्हाला आजकाल मिळत नाही, पण ते खरं सांगायचं तर त्यांच्या समर व्हेकेशनमध्ये माझी मोठी मुलगी दररोज जाते तिकडे. दररोज जाते. तर मी तिला बघतो, ती स्वतः फिजिकल कॉपी जर वाचत असेल तर मला असं वाटतं की प्रिंट कॉपीज भरपूर आयुष्य आहे. राईट. तुम्ही सर आत्ता बोलता बोलता उल्लेख केला की मी बराचसा पुरोगामी आहे. मला मुद्दाम म्हणजे तो प्रश्न विचारायचा आहे, कारण मी भारतातून आलो, आणि आज भारतामध्ये पुरोगामी या शब्दाची स्टर उडवली जाते, टिंगल केली जाते. म्हणजे आता लिप्टार्डू म्हणतात लिबरलला, सेक्युलरला सिक्युलर म्हणायला लागलेत. तर या सगळ्या बदलणाऱ्या परसेप्शन बद्दल किंवा ही जी मॉकरी होते फॉर बिईंग प्रोग्रेसिव्ह, तर त्याच्याबद्दल तुमचं काय ओपिनियन आहे? ते काय असतं की ते कॉल इट फ्लेवर ऑफ द डे. फ्लेवर ऑफ द डे. सो सध्या हा जो कन्झर्वेटिझम आहे सगळीकडे, त्याची चलती आहे. तुम्ही जगात सगळीकडे बघितलं, अमेरिका, UK, ब्राझील, सगळ्या देशांमध्ये एका अशी ती लाट आलेली आहे. तर तशीच लाट लिबरल गोष्टींबद्दल काही वर्षांपूर्वी आली होती. तर हे चक्र चालूच राहणार आहे. झालं काय की आता ह्या वेळा थोडंसं डिफरंट आहे, कारण काय की बऱ्याच गोष्टी ह्या दे आर फ्युएलिंग द फायर, विच इज सोशल मीडिया, द फेक न्यूज अँड ऑल ऑफ दॅट, राईट. आणि काय झालं की त्यांना गव्हर्नमेंट कंट्रोल नको आहे. बरोबर, विच इज फाईन. आय थिंक वृत्तपत्रांवरनं कधीही गव्हर्नमेंट कंट्रोल नकोच होता, पण त्याचं कसं आहे की स्वतःही करत नाही. तर
हे जे त्रांगडं आहे ते थोडंसं निस्तरलं पाहिजे आणि त्याला थोडा वेळ लागेल. तर तुम्ही बघितला तर मागच्या इलेक्शन सायकलमध्ये 2016च्या आणि 2020च्या अमेरिकेमध्ये द वे ट्विटर फेसबुक हँडल करतात या गोष्टी मच डिफरंट बिकॉज दे आर लर्निंग आणि ते तो जो भाग आहे. सो बेसिकली दिस इज लाईक द फर्स्ट कॉम्बिनेशन राईट की कन्झर्वेटिझमची लाट आलेली आहे आणि ह्या गोष्टींना हे करतात. ते काही दिवसांनी त्या तो बदलेल आणि लाईफ विल बी बॅक टू नॉर्मल. सो असं माझं स्वतःचं मत आहे. तर मी काही अशा गोष्टींमध्ये दुखावला जात नाही. कारण काय की एक गोष्ट त्याच्यातून चांगली झाली आहे की पूर्वी कसं होतं की बिईंग डिप्लोमॅटिक त्यामुळे कोणाच्या मनातलं काही कळत नव्हतं. आता लोकांनी ते उघड्यावर ठेवलंय. बरोबर. त्यामुळे आता मनात सज्जन ओळखावा मनात ठेवा असं माझी माई म्हणते. तर तसं करायचं आणि पुढे चालत राहायचं. शेवटी काय की सत्य हे कधी दाबलं जाणार नाही. बरोबर. आणि आता उद्या फॉर एक्झाम्पल ग्लोबल क्लायमेट चेंज हा एक उदाहरण घेऊ. बरोबर. लोक म्हणतात बरेच जरा लॉट ऑफ पीपल हू से दॅट ग्लोबल क्लायमेट चेंज डझंट एक्झिस्ट, इट्स फेलसी. पण तुम्ही आता जर खरोखर जाऊन बघितलं आणि तुम्ही जर अमेरिकेमध्ये जर तुम्ही सर्व्हे केला तर बरेचसे रिपब्लिकन लोक सुद्धा म्हणतील की दे आर वरीड अबाउट इट बिकॉज दॅट्स समथिंग दे आर कन्सर्न अबाउट राईट. तुम्ही त्याचे परिणाम बघतात तर शेवटी काय की इट विल ऑल बॅलन्स आउट. यू विल सी इट दॅट्स हाऊ इट विल बी राईट. मला तुम्हाला शेवटचा एक प्रश्न विचारायचा आहे. कोणी तुम्ही आत्ता जे सांगितलं हे खूपच म्हणजे खऱ्या अर्थाने एनलाइटनिंग आहे. आणि ही जी लाईफ सायकल बद्दल तुम्ही म्हणताय तर डेफिनेटली म्हणजे हेट आणि फॉल्सहूड ऑल्सो हॅज अन एक्सपायरी डेट. तर ते एक दिवशी ते संपेल. पण या मुलाखतीचा पर्पज म्हणून आज महाराष्ट्रातल्या मुलांना तुम्ही काय गाईड कराल? महाराष्ट्राच्या मुलांना कष्ट करा, शिक्षणाची आस धरा. आणि ह्याचं मूर्तिवंत उदाहरण मी तुमच्यासमोर उभं आहे. हो निश्चित. कारण काय की पैसे मिळतील, पैशांच्या मागे धावण्यामध्ये काही नाही. पैसे तुम्हाला मिळतील, आज नाही तर उद्या मिळतील. पण जेव्हा तुम्ही सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून जर तुम्ही अभ्यास केला किंवा जर तुम्ही शिक्षणाची कास धरली तर तुम्हाला खरोखर तुमचं इंटरनली इट विल हेल्प यू. राईट. इट विल मेक यू अ बेटर पर्सन. सिम्पथी, कंपॅशन ह्या गोष्टी बोलायला चांगल्या आहेत. तर भारतामध्ये काय माहिती का एक प्रश्न आहे की सगळ्या गोष्टी ओठावर असतात, हृदयात नसतात. आदर तुम्ही भारतामध्ये बोललात तर तुम्ही सगळे लोक म्हणतील भरपूर आदर आहे. बरोबर. ते सगळं ओठावर असतं. तर ह्या गोष्टी तुम्हाला जर फंडामेंटली चेंज करायच्या असतील तर तुम्हाला खरोखर शिक्षणाची कास झाली पाहिजे. मला सांगितलं की घरची परिस्थिती काही चांगली नव्हती, पण जेव्हा मी अभ्यास करायचो तेव्हा मी बाकीच्या गोष्टी विसरून जायचो. बरोबर. आणि मग त्याच्यासाठी मला ते औषध मिळालं. आणि सांगितलं मला मगाशी आईवडिलांचं आणि आईचं पर्टिक्युलरली की बरेचदा काय होतं की आपल्याकडे परिस्थिती जर बेताची असेल, अरे बाबा काहीतरी जॉब कर, थोडे पैसे कमव. बरोबर. आणि काय होतं त्यामुळे की मुलाला जेव्हा पैसे कमवायला लागतात तर त्या पैशांवरती आपला अधिकार नसतो, तो मुलाचा अधिकार असतो. बरोबर आहे. आणि मग काय होतं की मग एकदा पैसे खुळखुळायला लागले की मुलांना सुद्धा दुसरी गोष्टी सुचतात. आणि मग इट जस्ट डझंट वर्कआउट. मला ते एक चांगलं केलं माझ्या आईवडिलांनी की मला कधीही दुसरा पार्ट टाइम जॉब करायला लागणार. त्यामुळे झालं काय की आपली परिस्थिती आहे, आपलं घर आहे, ह्याच्यात बसायचं आहे. आणि दुसरी गोष्ट जर तुम्हाला त्याच्यातून दारिद्र्यातून बाहेर पडायचं असेल तर हा एकच शिक्षण मार्ग आहे. बरोबर. तर मला ते ह्याच्याबद्दल ज्योतिराव फुल्यांचं मला फार वाटतं. विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना दारिद्र्य आले, एवढे प्रपंच ह्या अविद्येने केले, असं ते काय म्हणाले. आणि त्यांनी दुसरं एक म्हणाले होते की तुम्ही एक माणूस शिकवला तर एक माणूस शिकतो, पण तुम्ही एक बाई शिकवली तर तुम्ही संपूर्ण घर शिकतो. आणि त्याचं उदाहरण आमच्या घरात आहे. कारण आमची आई माझ्या वडिलांपेक्षा जास्त शिकली होती. तिला स्वतःला
अपॉर्च्युनिटी मिळाल्या नाहीत, त्यामुळे तिने तिच्या मुलांना दिल्या. आम्ही आमच्या संपूर्ण एक्सटेंडेड फॅमिलीमध्ये आमचं एकच कुटुंब असं होतं की जिच्यामध्ये इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट झालेला हे एकच असं कुटुंब आहे. पहिला इंजिनियर आहे मी, आणि संपूर्ण तिन्ही आमची भावंडं, माझ्या 2 बहिणी आणि मी, तिघांनाही ग्रॅज्युएट डिग्री मिळाली. तिघांनी संपूर्ण कॉलेज पूर्ण केलं. तर ते असं असतं, आणि त्याच्यामुळे आम्ही तिघेही चांगल्या मार्गावर आहोत. आमच्या मुलांना त्याचा उपयोग होईल, त्यांच्या मुलांना त्याच्यामुळे उपयोग होईल. तर ते असं असतं. ते शिक्षण इज व्हेरी फंडामेंटल, इट्स देर इज नथिंग मोर फंडामेंटल दॅन दॅट. आणि त्याच्यामुळेच तर मग तुम्ही इवन लाईक आता भारताबद्दल बोलत आहोत, तर भारताच्या प्राचीन वर्षामध्ये जावं लागेल. त्यावेळेला मुलांना ब्रह्मचर्यामध्ये शिक्षणासाठी बाहेर पाठवायचे. का? तर नो अदर डिस्ट्रॅक्शन, दॅट्स व्हॉट वी नीड टू डू. राईट. माझ्या मते आज महाराष्ट्रातल्या आपल्या मी मराठीच्या सगळ्याच दर्शकांसाठी एक खूप उद्बोधक गोष्ट आहे. आणि महात्मा फुले सावित्रीबाईंचं त्यांनी नाव घेतलं, ज्यांनी खरंच शिक्षणाची मुहूर्तमेढ या देशासाठी म्हणून रोवली आणि सगळ्यांसाठी शिक्षण खुलं करून देण्याचा पहिला मार्ग त्यांनी दाखवला. आज या निमित्ताने रायकर सरांबरोबर ही सगळी चर्चा केली. पण हे सगळं म्हणजे तुमचं सुद्धा हे सगळं ज्ञान आणि अनुभव सांगितले, याचा नक्की सगळ्यांना उपयोग होईल. मी मराठी USAच्या या कार्यक्रमात आपण सहभाग घेतला याबद्दल आपले अगदी मनपूर्वक आभार. आणि मला तुमच्या प्रेक्षकांशी भेटण्याची ही संधी दिली त्याबद्दल आपला मी मनपूर्वक आभारी आहे. थँक्यू.